नमस्कार सर्वांना. मी अँड माय डॉटर क्रिएटिव्हिटी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बनवलेलं आहे कमल आसन. आता हे कमल आसन मी आपल्या उरलेल्या कापडापासूनच बनवलेले आहे. याच्यासाठी असं स्पेशल असं काही कापड वापरले नाही, कारण ब्लाऊज शिवून जे आपलं कापड शिल्लक राहतं त्याच कापडापासून मी कमल आसन बनवलेलं आहे. हे बघा, हे ब्लाऊज शिवलेलं कापड आहे आणि अजून एक दुसरं म्हणजे 2 कलरमध्ये कॉन्ट्रास्ट शिवलेलं आहे मी कमल आसन. त्यासाठी इथं कॅनव्हास पेपर घेतलेला आहे मी. तर त्यासाठी छोटं कट करून घेतलं आहे. 1.5 इंच रुंदी आणि 4 इंच 4.5 इंच लांबी असं आपल्याला एक छान अशी पाकळी तयार करून घ्यायची आहे त्याची. तर इथं मी पेनने खूण करून छान अशी पाकळी तयार करून घेतली कॅनव्हास पेपरवर. हे बघा, अशी कट करून घ्यायची. लगेच कट करून घेतल्यानंतर आपलं बरोबर असं पाकळीच्या आकाराचं तयार होते बघा. त्यानंतर आपल्याला ते मेन कापडावर ठेवून कट करायचं आहे. ते बघा, इथं मी मेन कापडावर ठेवलं. त्यानंतर त्याला एक पिन लावली आणि व्यवस्थित इकडे तिकडे हलू नये म्हणून यासाठी पिन लावली आणि नंतर व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं. तर आपली पाकळी इथं तयार झालेली आहे बघा. अशाच प्रकारे याला अस्तर आणि बाकीचे पण सर्व पार्ट कट करून घेतले. त्यानंतर वरच्या साईडला आणि खालच्या साईडला आपल्याला 2 गोलाकार असे पॅच लागणार आहेत. त्यासाठी मी इथं प्लेटचा उपयोग करून कट करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला कट केलेले सर्व पार्ट जोडायचे आहेत. त्यासाठी खाली अस्तर, त्यानंतर मेन फॅब्रिक आणि वरतून कॅनव्हास पेपर असं जोडून घ्यायचं. त्याला पिनअप करून शिलाई मारून घ्यायची. नंतर उलट्या बाजूने दाब शिलाई करून घ्यायची. त्यानंतर अशा प्रकारे आपली एक पाकळी तयार झालेली आहे. त्यानंतर दुसरा हा कॉन्ट्रास्ट कलरचा मी कापड घेतलेला आहे ब्लाऊज शिवून उरलेला. त्याच्याही पाकळ्या वरतून बनवणार आहे 2 लेअरमध्ये. त्याचाही अशा प्रकारे कट करून दाब शिलाई मारून असा त्याचा लूक झाला आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने ज्या पाकळ्या जोडायच्या त्यासाठी मध्ये असा थोडासा टक्स मारायचा आहे. त्यानंतर आपली छान अशी लेअर तयार होती बघा. छान पाकळी तयार होती. हे बघा, सुंदर पाकळी तयार झालेली आहे. त्यानंतर या सर्व पाकळ्या आपल्याला त्या खालच्या लेअरवर जोडून घ्यायच्या. तर अगोदर आपण त्या पिंक कलरच्या जोडून घेऊ फेंट आणि नंतर डार्क कलरच्या. अशा प्रकारे त्या 5च आहेत आणि ह्या 7 आहेत. त्यालाही हा गोलाकार कपड्यावर असं पिनअप करून घ्यायचं बघा आणि नंतर त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. खूप सोपं आहे. त्यानंतर वरच्या साईडने ह्या आपल्याला जोडायच्या आहेत. याला टक्स मारलेले आहेत ना आपण, त्या जोडायच्या आहेत. एक एक करून सर्व जोडून घ्यायच्या. खूप सोपं आहे. मी पण पहिल्यांदा शिवलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा, कारण आपल्याला उरलेल्या कापडापासून पण बनवता येते. याला असं काही स्पेशल कापड आणावं लागत नाही. ज्यांच्याकडे मशीन आहे ते नक्की ट्राय करून बघा. ह्या पूर्ण पाकळ्या आपल्या जोडून झालेल्या आहेत. आता नंतर आपण वरतून एक असा पॅच लावणार आहेत. माझ्याकडं असंच एक ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड होतं, त्याचाच मी उपयोग केलेला आहे. वेल्वेटचं कापड होतं. घरच्या घरी आपण असं शिवू शकतो. हे बघा, वरतून पण आपण असा पॅच तयार करून घेऊया. त्यानंतर फिनिशिंगसाठी एक छोटीशी लेस यावर लावलेली आहे. लेस लावल्यावर अजूनच सुंदर दिसते. अशा प्रकारे आपला फायनल लुक कमल आसनचा तयार झालेला आहे बघा. मी इथं सजावटीसाठी कलश मांडलेला आहे. तुम्ही छोटासा गणपती बाप्पा पण मांडू शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.